नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात। शहरात आय क्लीन अमरावती नावाच्या अभियानाअंतर्गत काही भिंतींवर वॉल पेंटिंगचा उपक्रम राबवला गेला। या उपक्रमाला प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी 1 लाख रुपयाची मदत दिली आहे। तर जाणून घेऊया या अभियानाबद्दल। आपल्या स्वतःच्या पैशातून काही महत्त्वाचे भिंती वारली पेंटिंगनी रंगवण्याचा त्यांनी स्वतःहून निर्णय केला होता। हे शहर स्वच्छ दिसावं, या शहर सुंदरतेमध्ये स्वतःचं काही योगदान असावं आणि म्हणून त्यांनी हा उपक्रम सुरू केला होता। मी स्वतः त्या उपक्रमाला भेट द्यायला गेलो। प्रेरणादायी त्यांचा हा उपक्रम होता। अशा उपक्रमाला महानगरपालिकेने प्रोत्साहन दिलं पाहिजे, सहकार्य दिलं पाहिजे आणि या भावनेतून आपण त्यांना 1 लाख रुपयाचं कलर त्यांनी विकत घ्यावा, पेंटिंग करावं, काही साहित्य घ्यावं आणि त्याच्यावर स्वच्छतेचा संदेश अमरावतीकर जनतेला द्यावा आणि म्हणून क्लीन अमरावती, स्वच्छ अमरावती, स्वच्छता अभियानाचा लोगो हे सगळं त्यांनी करावं आणि त्यांनी सांगितलं की हे आम्ही करतोच आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर ते आत्ता त्यांनी काम या ठिकाणी सुरू केलं आहे। मला आज अतिशय आनंद होतो आहे की मी त्यांना शब्द दिला होता की मी तुम्हाला 1 रुपयाचं साहित्य, 1 रुपयाचं पेंट घेण्यासाठी मदत करीन। आज त्या वचनपूर्तीचा आनंद मी आज या ठिकाणी घेतो आहे आणि सगळ्या महानगरपालिकेतले सगळे पदाधिकारी, स्टँडिंगचे सगळे सदस्य, सगळे नगरसेवक आणि सगळे कर्मचारी, आयुक्त, महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेते, गटनेते यांनी सगळ्यांनी या निर्णयाच्या पाठीशी उभे राहिले आणि मी त्यांनाही धन्यवाद देतो। या तरुण विद्यार्थी जे आहेत त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो की शहर स्वच्छ करण्यासाठी म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं योगदान या ठिकाणी निश्चित केलं आहे। सगळ्या तरुण पिढीला मी असं आवाहन करतो की लगतच्या काळामध्ये आम्ही स्वच्छतेवर भर देतो आहे। हे शहर स्वच्छ व्हावं। आपला जो 231वा नंबर आहे तो आता आपण 100च्या आत यावं यासाठी सगळ्या तरुणांनी स्वच्छतेच्या दृष्टीने प्रयत्न करावा एवढं आव्हान मी जनतेला करतो आणि या सगळ्या तरुण इंजिनिअरिंगच्या मुलांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। त्यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल मी माझ्या शुभेच्छा देतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडीद्वारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात रक्षाबंधन सोहळा पार पडण्यात आलाय। उपस्थितांनी यावेळी VCN न्यूजला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा आघाडीद्वारे रक्षाबंधनाचा सोहळा अमरावतीतील स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पार पडलाय। यामध्ये प्रामुख्याने उपस्थित जयंत डेहणकर, शिवराय कुलकर्णी, त्यासोबतच इतरांना नगरसेवक लवीना हर्षे तसेच कुलकर्णी व महिला मोर्चाद्वारे राखी बांधून औक्षवण करण्यात आलं। यावेळी शिवराय कुलकर्णी तसेच उपस्थितांनी अधिक माहिती दिली। आम्ही आपल्या बहिणीचं संरक्षण केलं पाहिजे असा प्रघात या सणाच्या मागे आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्ता बंधूंना राखी बांधून भाऊ आणि बहिणीचं आपलं नातं एकमेकांमध्ये प्रस्थापित केलं। स्वाभाविकच एक अत्यंत भावनिक असा प्रसंग। भारतीय जनता पार्टी ज्या विचारांना मानते तो विचार समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत, तळागाळातल्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांमध्ये बंधुभावाचा संबंध असला पाहिजे, एकमेकांमध्ये बंधुत्वाचं नातं असलं पाहिजे। या नात्याच्या आधारावर समाज उभारू शकतो, भारतीय जनता पार्टीचं मानणं आहे। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्वांना आजच्या या रक्षाबंधनानिमित्त सर्व भावांना, सर्व माझ्या बहिणींना शुभेच्छा देते। कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। महिला मोर्चा अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीनं राखी बांधण्याचा कार्यक्रम कार्यालयामध्ये संपन्न होतो आहे। भारतीय जनता पार्टी मुळात बंधुभाव, सामाजिक समरसता, त्याचप्रमाणे एकमेकांच्या प्रती असलेला स्नेह वृद्धिकरण करण्याचा प्रयत्न करत असते।
राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनद्वारे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2017चं आयोजन करण्यात येणार असून यावर्षी हा तिसरा पुरस्कार सोहळा दिनांक 13 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक भवन येथे घेण्यात येणार आहे। स्त्री शक्तीला 2017च्या तिसऱ्या राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून यावेळी सर्व स्त्री शक्ती खडतर मात्र यशस्वी जीवनपट इतर महिलांना व युवतींना प्रेरणादायक ठरणारा असेल असा दाखवण्यात येणार आहे। राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन समाजातील विविध जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्थापन केलेली संस्था असून मागील 2 वर्षांपासून राज्यस्तरीय स्त्री शक्ती पुरस्कार वितरण 2015 पासून सुप्रसिद्ध विधितज्ञ उज्ज्वल निकम व 2016 मध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या शुभ हस्ते हा सोहळा घेण्यात आला। चूल आणि मूल यांना सांभाळत स्वतःच्या कर्तव्याची जबाबदारी घेण्याची जिद्द प्रत्येकच महिलेत असते, परंतु वाढत्या सामाजिक समस्येमध्ये जसे की बलात्कार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट, एकलव्य पालकत्व, कामांच्या ठिकाणी होणारा मानसिक व शारीरिक छळ इत्यादीमुळे होणाऱ्या आत्महत्या, जाळपोळ, ऍसिड हल्ले या सर्व गंभीर परिस्थितीला स्त्रीला सामोरं जावं लागतंय। या उदात्त हेतून स्त्रीला हक्काचं मानाचं व्यासपीठ मिळावं व सन्मानानं तिला समाजात आपलं स्थान निर्माण करता यावं व या खडतर प्रवासातून गेलेल्या 5ही क्षेत्रातील पुरस्कारार्थी कर्तृत्ववान महिलांचं त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणाच्या माध्यमातून महिला व आजच्या पिढीतील युवती व युवक यांना ऊर्जा मिळावी या उदात्त हेतून हे आयोजन करण्यात येत असून या दरम्यान नीला सत्यनारायण पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त, प्रतीक्षा लोणकर अभिनेत्री, रजनी पंडित पहिल्या महिला गुप्तहेर, प्रज्ञा पाटील योगपटू गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्यांनी आपलं नाव झळकावलं आहे, कल्पना दिवे गोदावरी महिला बचत गट यांच्या हस्ते या महिलांचा सन्मान सोहळा करण्यात येणार आहे। याबाबत आयोजकांनी अधिक माहिती दिली आहे। राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अमरावतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार 2017चं आयोजन येत्या दिनांक 13 ऑगस्टला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषदेतून आम्ही सर्वांना माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमासाठी आपल्या भारताच्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्राताई महाजन ह्या सुद्धा स्वतः उपस्थित राहणार आहे आणि राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे त्याचप्रमाणे पद्मिनीजी कोल्हापुरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध 5 क्षेत्रातील महिलांना आम्ही पुरस्कार देणार आहे। प्रशासनामध्ये नीला सत्यनारायण यांना आम्ही पुरस्कार देणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या क्रीडामध्ये प्रज्ञा पाटील यांना योगपटू म्हणून आहेत त्यांना आम्ही देणार आहे। समाजसेवेमध्ये रजनी पंडित त्यांना देणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या उद्योजकीमध्ये कल्पना दिवे यांना आम्ही हा पुरस्कार देणार आहे आणि पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करणार आहे। या सोहळ्यासाठी सर्व लोकांनी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं मी आज फाउंडेशनच्या वतीने आवाहन करतो। वळत पुढच्या बातमीकडे स्थानिक रायसोनी महाविद्यालयाद्वारे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून हा रोजगार मेळावा दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजतापासून रायसोनी महाविद्यालयात आयोजित करण्यात येतोय याची माहिती आयोजकांद्वारे देण्यात आली आहे। GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रवेशाच्या संधी व उत्कृष्ट रोजगाराच्या संधी नेहमीच उपलब्ध असतात। मार्च 2017 मध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यात 7 कंपन्यांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये 1300हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध राज्यातून भाग घेतला होता। तसेच त्यापैकी 450हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली होती। त्यामधून 161 विद्यार्थी हे रायसोनी महाविद्यालयाचे होते। तसेच यावर्षी या महारोजगार मेळाव्यात अमरावतीच्या युवकांना 200हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। महारोजगार मेळाव्यामध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी आपला सहभाग दर्शवलाय। यात प्रामुख्याने कोका कोला, DTDC एक्सप्रेस, जायका मोटर्स, एशियन रिसर्च हाऊस, ई सकाळ, ट्रॅकॉन कुरियर, केतन हुंडाई, ECE इंजिनियर्स, इन्स्टा ग्लोबल टेक्नॉलॉजी, श्याम इंडोफेब, वोरेको इंजिनिअरिंग या कंपन्यांचा सहभाग असणार आहे। सोबतच कॅम्पस ट्रॅक प्रमुख विजय कपाई यांच्या म्हणण्यानुसार हा रोजगार मेळावा 200हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांचा ड्रीम जॉब मिळवून देण्यात नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास दाखवत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन महाविद्यालयाद्वारे करण्यात येत आहे। जॉब मेला जो रायसोनी कॉलेज इंजीनियरिंग में हो रहा है 10 और 11 अगस्त को एक बहुत बढ़िया सुनहरा अवसर है हमारे नवयुवक इंजीनियरिंग, MBA, पॉलिटेक्निक और ग्रेजुएट्स के लिए। यहाँ पे 12 से ज़्यादा कंपनीज
इन 2 दिनों में आने वाली हैं, जिसमें 200 से ज़्यादा बच्चों को रोज़गार अवसर मिलने की एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है और इसमें ज़्यादा से ज़्यादा बच्चों को जॉब मिले, रोज़गार मिले, यही हमारी दिली कोशिश है। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेद्वारे कमेला ग्राउंड येथे झालेल्या अवैध गोमांस विक्री संदर्भात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला गेलाय। या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सुद्धा देण्यात आलंय। महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यावरही अवैध कटाई तसेच परिवहन हे विशेषतः मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या गावांमध्ये केल्या जात आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रदेशद्वारे करण्यात आला असून दरवेळी पोलीस प्रशासनाद्वारे कारवाई केली जाते। मात्र या व्यतिरिक्त पर्यटन विभाग तसेच पशुसंवर्धन विभाग यांची सुद्धा जबाबदारी असल्याचं सांगत जोपर्यंत मध्य प्रदेश प्रशासनाद्वारे या बाबींचं गांभीर्य लक्षात घेतल्या जाणार नाही तोवर अवैध गोमांसाची विक्री सुरूच राहील, असं म्हणत कमेला ग्राउंड मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध विश्व हिंदू परिषदेमार्फत करण्यात आलाय। अमरावती में अवैध गोवंश की कटाई अभी भी शुरू है और उस कटाई के वजह से जो कल कमेला ग्राउंड पर आपसी संघर्ष हुआ वह निंदनीय है। ऐसी कटाई अगर नियमित होती रही तो ऐसे ही संघर्ष आपस में बढ़ते जाएगा। महाराष्ट्र में गोवंश हत्याबंदी का कायदा लागू होने के बावजूद भी चोरी छिपाई ये जो कटाई शुरू है इसके ऊपर सरकार ने तुरंत निर्बंध लगाना चाहिए और जो आरोपी इसमें पकड़े गए हैं उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होवे एवं यह सभी मामले फास्ट ट्रैक कोर्ट में अगर चलाएंगे तो ही ऐसी घटनाओं पर अंकुश लग पाएगा। निशांत सेवाभावी संस्थेद्वारा आयुक्त तसेच विशेष पथकातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सोहळा पार पडलाय। तसेच विशेष पथकातील कर्मचाऱ्यांचं यावेळी कौतुक करण्यात आलंय। शहरात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे जसे की जुगार, अवैध दारू हे प्रमाण वाढलं होतं। अशावर कारवाई करण्याकरता विशेष पथक गठीत करून कारवाईचे आदेश दिले गेले। त्या दिवसापासून विशेष पथकातील API उज्ज्वल इंगोले, PSI अमोल मुंडे यांच्या पथकानं आपल्या नेतृत्वात कार्यरत रवी लिखितकर तसेच जावेद अहमद यांच्या हस्ते अवैध दारू, जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात कारवाई करत अद्वितीय अलौकिक कार्य केलं। दिवस रात्र एक नव्हे तर दिवसातून 2-3 कारवाई केल्यात। मेहनतीचा पैसा जुगार व दारूमध्ये अनेक महिलांचे पती गमावत होते। या कारवाईमुळे सर्व अवैध धंद्यांचे धाबे दणाणले आहेत। अशा महत्त्वाच्या कारवाईमुळे सर्व महिलांनी धन्यवाद मानत रक्षाबंधनाच्या पावन मुहूर्तावर विशेष पथकातील सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांचा राखी बांधून सत्कार केलाय। मिशन बौद्धिक संस्था यांनी प्रत्येक वेळा CP साहेबांना निवेदन सादर केले की अमरावती शहरातल्या अवैध धंद्याला फार ऊत आलेला आहे
आणि हा धंदा अवैध धंदा बंद झाला पाहिजे. त्यामध्ये CP साहेबांनी त्यांच्या स्कॉट म्हणजे इंगोले साहेब आहेत, जावेद आहेत, अजून काही त्यांच्यासोबत कर्मचारी आहेत आणि त्यांना सांगून या अमरावती शहरातले अवैध धंदे हे बंद केलेत. त्याबद्दल या संस्थेतर्फे आज CP साहेबांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला, सत्कार करण्यात आला. त्यामध्ये या संस्थेचे सर्व कार्यकर्ते पुरीताई, राऊत मॅडम या सर्व आणि त्यांच्या ह्या मंडळी त्या ठिकाणी आल्यात आणि CP साहेबांना निवेदन दिले, आम्ही त्यांचा सत्कार केला. शहरातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा याकरता स्थायी समिती सभापती तुषार भारतीय हे पर्यटन मंत्र्यांची भेट घेणार आहेत. या भेटी संदर्भात ते काय बोलतील हे जाणून घेऊया स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्याकडून. अमरावती महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांकरता ज्यामध्ये शहरातील नागरिक दररोज सकाळी व सायंकाळी फिरण्याकरता किंवा मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून आपले निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्याकरता काही पर्यटन स्थळावर जातात. त्यापैकीच एक म्हणजे शिवटेकडी, भीमटेकडी, वडाळी गार्डन तसेच छत्री तलाव. त्याचबरोबर दाजीसाहेब पटवर्धन यांच्या कर्मानं पूर्ण झालेला तपोवन परिसर या सर्व पर्यटन स्थळांच्या विकास कामाकरता पर्यटन मंत्री मदन येरावार यांच्याशी दिनांक 5 जुलै रोजी पत्रव्यवहारादरम्यान संपूर्ण पर्यटन स्थळाच्या विकासाकरता चर्चा करत एक बैठक घेण्यात येणार आहे. सदर बैठक ही दिनांक 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी VCN न्यूजशी बोलताना दिली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत पर्यटनाचे काही स्थान आहेत की आपण त्या ठिकाणी आउटिंगला, बगीच्यामध्ये फिरायला आपण जात असतो. त्यामध्ये शिवटेकडी आहे, भीमटेकडी आहे, वडाळी आहे, छत्री तलाव आहे आणि त्यासोबतच दाजीसाहेब पटवर्धनांच्या कर्माने पुनीत झालेला तपोवन परिसर आहे. आणि म्हणून त्याच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये माननीय पर्यटन मंत्री मदनभाऊ येरावारांना मी पत्र दिलं होतं 5 जुलैला की या सगळ्या संदर्भामध्ये एक बैठक आम्हाला करायची आहे आणि ती बैठक उद्या मंत्रालयामध्ये 7व्या माळ्यावर माननीय पर्यटन मंत्र्याच्या दालनामध्ये होणार आहे. त्यामध्ये शिवटेकडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युरल, दाजीसाहेब पटवर्धनांच्या तपोवनमध्ये दाजीसाहेबांनी केलेले कर्म, केलेली कामं ही लोकांसमोर यावी, त्यातून प्रेरणा घ्यावी म्हणून तपोवन आणि मागची जी टेकडी आहे ती पर्यटनाच्या दृष्टीने व्यवस्थित करणे. तसंच वडाळी, भीमटेकडीचं काम अजूनही काही राहिलेलं आहे, त्यासाठी म्हणून काही निधी येईल का? मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही तुमचे प्रश्न किंवा तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा पत्ता आहे 1 माळा सावजी कॉम्प्लेक्स, रायली प्लॉट, अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सद्वारे. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.